महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला एकूण 1,10,708 रुपये किमतीचा गुटखा कंटेनर वाहनासह जालन्याच्या स्थानिक गुन्हा शाखेने दिनांक 27 एप्रिल शनिवार रोजी पकडलाय। जालना स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की महाराष्ट्र शासनाने राज्यात उत्पादन व विक्रीसाठी बंदी घातलेला गुटख्याने भरलेला कंटेनर देऊळगाव राजाकडून जालन्याच्या दिशेने येत आहे अशी माहिती मिळाली। त्यावरून पोलीस निरीक्षक यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे अंमलदार यांच्यासह मौजे गोंदेगाव शिवारात जगदंबा ढाम्यासमोर जाऊन सदर वाहन कंटेनर वाहन क्रमांक HR38 AB 1326 यास ताब्यात घेतले। कंटेनर चालक नामे गफ्फार खान पिता सुलेमान खान, राहणार डुंगरपूर, जिल्हा पलवण, हरियाणा राज्य यास कंटेनर मधील असलेल्या मालाबाबत विचारपूस केली असता त्याने सांगितले की मी इंदोर मध्य प्रदेश येथून सदरचा माल गुटख्याने भरलेल्या विविध पोते भरून हुंबळी कर्नाटक येथे घेऊन जात आहे। सदर कंटेनरची पाहणी केली असता कंटेनरमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, राजनिवास पान मसाला व सुगंधित जाफरानी जर्दा असा एकूण 1,10,760 रुपये किमतीचा गुटखा कंटेनर वाहनासह पकडलाय। सदरची कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, पोलीस अंमलदार कृष्णा तंगे, सचिन चौधरी, रमेश राठोड, फुलचंद हजारे, भाऊराव गायके, रुस्तुम जयवाळ, सचिन राऊत, चालक धम्मपाल सुरडकर आदींनी केली आहे। सर, आज अवैध गुटखा विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे। कुठे कारवाई करण्यात आली आणि कुणाचा माल आहे, किती आरोपी ताब्यात आहेत? एक अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की हरियाणा पासिंगची गाडीमध्ये अवैध गुटखाची वाहतूक होत आहे। तर लगेच आमच्या LCBची टीमने जाऊन तिकडे चेक केला तर तशा एक गाडी देऊळराजा रोडवरून जालना साईडला भेटली। त्याच्यामध्ये सील होती गाडी आणि पावत्या पण होती, पण ते प्राइमा फेसी डुप्लिकेट वाटल्यावरून सील तोडून ज्यावेळी चेक केला तर आतमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा त्याच्यामध्ये सापडला। तर लगेच त्याच्यामध्ये त्यांना आरोपीला ताब्यात घेऊन आम्ही आमची टीमनी इकडे येऊन चेक केल्यावर एकूण 156 पोते त्याच्यामध्ये गुटख्याचे सापडले आहे, ज्याच्यामध्ये अंदाजा 70 लाखपेक्षा जास्त किंमतचा गुटखा त्याच्यामध्ये आहे। आणि जर गाडीची किंमत पकडली तर 1 कोटीवरचा मुद्देमाल या केसमध्ये आता सापडलेला आहे। प्राइमा फेसी इंदोरवरून याची वाहतूक झालेली आहे असं समजत आहे। जो ड्रायव्हर होता आरोपी त्याचं नाव शाहनवाज सुलेमान खान असा ड्रायव्हर त्याच्यामध्ये होता, त्याला ताब्यात घेऊन आता पुढची चौकशी पोलीस करत आहे। गुटखा कोणाचा सर? आता जस्ट इमिडिएटली आताच कारवाई झाली आहे। आम्ही तपास करू की कोणाकडून आला, कुठे सप्लाय करत होता, जालन्यामध्ये होता की महाराष्ट्रात होता की बाहेर होता, सगळं तपास करू।